Exercise 4.5 question first. Solve the following Cramer's rule. Example 2, x plus y minus 2z equal to minus 10, 2x plus y minus 3z equal to minus 19, 4x plus 6y plus z equal to 2. Now these three equations are linear equations. तर इथे आपण क्रेमर्सचा रूल फॉर्म्युला वापरून x, y, z च्या व्हॅल्यू काढायच्या आहेत, किमती काढायच्या आहेत. x इक्वल टू dx अपॉन डी, y इक्वल टू dy अपॉन डी अँड z इक्वल टू dz अपॉन डी. तर इथे आपल्याला डिटर्मिनंट डी, डी एक्स, डी वाय, डी झेड यांच्या व्हॅल्यू आधी काढायच्यात आणि त्याच्यानंतर आपल्याला एक्स, वाय, झेडच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. नो गिवन इक्वेशन्स आर एक्स प्लस वाय मायनस 2z इक्वल टू मायनस 10, 2x प्लस वाय मायनस 3z मायनस 19, 4x प्लस 6y प्लस झेड इक्वल टू 2. आता इथे डिटर्मिनंट डी आपण लिहू 1 2 4 1 1 6 निगेटिव्ह 2 निगेटिव्ह 3 1. आता इथे डीची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. त्यासाठी ते एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा आहे. 1नी मल्टिप्लाय करायचं आहे रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. इथं 1 इंटू 1 मायनस 6 इंटू निगेटिव्ह 3. therefore 1 in bracket 1 plus 18 negative becomes positive. आता निगेटिव्ह 1नी मल्टिप्लाय करायचं आहे. टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम. 2 इंटू 1 2, 4 इंटू निगेटिव्ह 3 मीन्स निगेटिव्ह 12, बट मायनस करायचं त्याच्यामुळं मायनस निगेटिव्ह 12 इक्वल टू पॉझिटिव्ह 12, मायनस 2 12 मायनस 4. आता हे सॉल्व करून घेऊ. 1 इंटू 1 प्लस 18 19 मायनस 1, 2 प्लस 12 14 मायनस 2, 12 मायनस 4 8, 19 मायनस 14 मायनस 16, 19 मायनस 14 5, 5 मायनस 16 मायनस 11, डी इक्वल टू मायनस 11. जर डी एक्स काढू त्यासाठी आपल्याला फक्त फर्स्ट कॉलम चेंज करायचा आहे. तर इथे फर्स्ट कॉलममध्ये इथे 1 2 4 आहेत, त्याऐवजी आपल्याला निगेटिव्ह 10 निगेटिव्ह 19 आणि 2 घ्यायचं आहे आणि परत एक्सपान्शन फॉर्म्युला वापरून इथे एक्सपांड करायचं. डिटर्मिनंट व्हॅल्यू काढायची आहे. 10नी मल्टिप्लाय केले. 1 इंटू 1 1 प्लस 18 मायनस 1 मायनस 19 प्लस 6 minus 2 19 into 1 into 6 means 114 minus 114 and minus 2. हे सॉल्व करून घेऊ. 1 plus 18 19 minus 1 19 minus plus 6 means minus 13 minus 116. 10 into 19 means 119. 10 गुणिले 19 म्हणजे 190. निगेटिव्ह 119 प्लस 13 प्लस निगेटिव्ह बिकम युअर पॉझिटिव्ह 232. आता ह्यांची ते आपण आधी 190 निगेटिव्ह 190 प्लस 13 7 7 and 1 negative 177 plus 232. Plus 55 dx equal to plus 55. Therefore x equal to dx upon d by Cramer's rule. 55 upon negative 11 means minus 5. 11 5 जा 55, 11 5 55. x बरोबर आहे ऋण 5. dy काढायचं. dy काढण्यासाठी सेकंड कॉलम फक्त चेंज करायचा आहे. डी डिटर्मिनंटचा 1 2 4 निगेटिव्ह 10 19 आणि 2. इथे परत एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा आपल्याला. minus 19 plus 6
means minus 13 plus 10, 2 plus 12 14, minus 2 76 plus 4 80, minus 13 plus 140 minus 160, minus 13 minus 20 means minus 33. dy equal to minus 33. Therefore y equal to dy upon d minus 33 upon minus 11 means 3. Negative negative become positive. y बरोबर आहे 3. तर dz काढू आपण. थर्ड कॉलम चेंज करायचा आहे. फर्स्ट अँड सेकंड तसेच राहू द्यायचे, फक्त थर्ड कॉलम चेंज करायचा आहे. 1 2 4 1 1 6 -10 -19 आणि 2. परत एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा. पहिल्यांदा 1 नी मल्टिप्लाय करायचं आहे, मग -1 नी मल्टिप्लाय करायचं आहे, नंतर पॉझिटिव्ह इन ब्रॅकेट -10 नी मल्टिप्लाय करायचं आहे. टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो व फर्स्ट कॉलम. तर हे सॉल्व करून घेऊ. 2 plus 140 means 116 minus 1. 4 plus 70 means 80 minus 10 and 12 minus 8 means 8. 1 into 116 means 160 minus 1 into 80 means 80 minus 10 into 8 means 80 minus 18. 116 minus 160. 80 minus 80 minus 80 means minus 160. 160 minus 160 44 minus 44. dz equal to 44. Therefore z equal to dz upon d minus 44 upon minus 11 or negative 11 means 4. Negative negative become positive. Therefore z equal to 4. तर इथे बाय क्रेमर्स रूल. देअरफॉर बाय क्रेमर्स रूल x इज इक्वल टू dx अपॉन d. x इक्वल टू 55 अपॉन -11 means x इक्वल टू -5. now y इक्वल टू dy अपॉन d. therefore y इक्वल टू -33 अपॉन -11. निगेटिव निगेटिव बिकम पॉझिटिव्ह. 11 3 जा 33. y इक्वल टू 3. now z टू dz अपॉन d. therefore z इक्वल टू -44 upon -11 means z equal to 4. Negative negative become here positive. आता आन्सर लिहू आपण. आन्सर x equal to -5, y equal to 3 and z equal to 4. आता इथे आपण व्हेरीफाय करू. x इक्वल टू -5, y इक्वल टू 3 अँड z इक्वल टू 4. हे कोणत्याही एका इक्वेशनमध्ये ठेवून व्हेरीफाय करायचे की आन्सर आपलं बरोबर आहे की नाही. -5 + 3 -2 इंटू 4 -5 + 3 -8 इक्वल टू -10 मीन्स -2 -8 इक्वल टू -10 -10 इक्वल टू -10. LHS इक्वल टू RHS. तरी आन्सर काढले XYZचं ते बरोबर आहेत. XYZच्या व्हॅल्यू ह्या कोणत्याही इक्वेशनमध्ये ठेवल्या तर इक्वेशन सॅटिस्फाय झालं.